खबर महाराष्ट्र के बुलढाणा जिले से है, जहां पर तहसील के भोनगांव परिसर के किसानों के खेतों में किसानों ने लाखों रुपए खर्च करके बिछाई पाइपलाइन डूबित क्षेत्र में जा रही है, जिसमें किसानों को लाखों रुपए का नुकसान होने की संभावना व्यक्त की जा रही है। देखिए रीड न्यूज रिपोर्टर राजकुमार व्यास की ये खास रिपोर्ट। बुलढाणा जिला प्रेस रिपोर्टर रीड न्यूज की तरफ से राजकुमार व्यास बताता हूँ। शेगांव तहसील के जीगांव प्रकल्प से बाधित कुछ किसान भाई यहाँ आए हैं। वहाँ अपनी समस्या रेड न्यूज के माध्यम से सरकार की तरफ पहुँचाना चाहते हैं। यहाँ राजेश जी शेळके पाटील ये अपने से इस बारे में बताने चाहते हैं। काय झालं सांगा। गेल्या 15 दिवसापासून पूर्णा पट्ट्यामध्ये जिगाव प्रकल्पाच्या बाधित अधिकारी सर्वे करता येऊन राहिले। ते जे शेत बाधित आहेत, जे बुडीत क्षेत्र आहे जिगाव प्रकल्पामध्ये, त्यांचा सर्वे करून राहिले। आणि आम्ही असे त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही बुडीत क्षेत्रामध्ये ज्या शेतीचा सर्वे करतात त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचं शेत बुडीत जात नाही, परंतु त्या शेतकऱ्यांची पाईपलाईन, मोटर, केबल, स्टार्टर हे सर्व साहित्य बुडीत क्षेत्रात जाऊन राहिलं, त्याचा पण सर्वे घ्या आणि त्याचा पण मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। अशा प्रकारची मागणी गेल्या 15 दिवसापासून त्या अधिकाऱ्याकडे आम्ही घेऊन राहिलो, पण ते आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत। त्या दृष्टीने आज जिगावचे प्रकल्पाचे अधिकारी भोनगाव इथे आले असता आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मागितलं की तुम्ही आमचे साहित्य बुडीत जात असताना, आमचं नुकसान होत असताना तुम्ही त्याचा सर्वे का करत ना। आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या अधिकारात येत नाही का हे? मग येत असेल तर आम्ही 15 दिवसापासून पाठपुरावा करून राहिलो, तुमचे अधिकारी का बोलवून उत्तर देऊन राहिले? आम्ही त्यांना आज इशारा दिला, तुम्ही 4 दिवसामध्ये ह्या सर्व बाबी तुमच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचा आणि हे जे बुडीत साहित्य आहे या साहित्याचा पण सर्वे करा आणि पंचनामा करून शासनाकडे मदतीसाठी शिफारस करा। हे जर तुम्ही येत्या 4 दिवसात केलं नाही तर आम्ही संपूर्ण पूर्णा पट्ट्यातले कास्तकार या विषयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभागात राहील। उद्या शेगाव येथे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार कुटे साहेब कार्यक्रमानिमित्त येत आहेत, तर त्यांना याबाबत तुम्ही भेटणार आहात? मी गेल्या 20 वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा करून राहिलो। सर्व आमदार खासदार लोकांपर्यंत, मंत्र्यापर्यंत हा विषय मी पाठवलेला आहे। हे लोक फक्त आश्वासन देतात, अधिकाऱ्याला फोन करतात, अधिकाऱ्यांनाही म्हटलं की चूप बसतात। आमचं उद्या या लोकांकडे हे मागणी राहील की तुम्ही मागचा अनुभव आम्हाला सांगू नका। तुम्ही या विषयावर शासनाचा निर्णय नसेल तर तुम्हाला निर्णय बनवण्याचा अधिकार आहे। तुम्ही आमदार खासदार आहात, तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिथे निर्णय करा आणि या अधिकाऱ्याने निर्णय आणून द्या आणि आम्हाला मोबदला मिळून द्या। केवळ एखाद्या अधिकाऱ्याला आमदार साहेब फोन करतात, खासदार साहेब फोन करतात, अधिकारी म्हणते बा करतो पाहतो, GR नाही। अरे GR नाही तर GR बनवण्याचा अधिकार साठीच तुम्हाला आम्ही तिथं पाठवलं आहे। तुम्ही याच्यासाठी आमचा कायदा बनवा, नियम बनवा। अशा स्वरूपाची मागणी आम्ही उद्या खासदार साहेब आमदार साहेबांकडे करणार आहे। आम्हाला आश्वासन नको, आम्ही जर नियमात बसत नसेल तर नुकसान जर होऊन राहिलं ॲक्च्युअलमध्ये तर तशा प्रकारचा GR तुम्ही मंत्रिमंडळातून बनवून आणा, ही मागणी आमची उद्या आमदार खासदार साहेबांसोबत राहणार आहे। आपल्यासोबत भारतभाऊ कंकाळ हे ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत, ते याबाबत काय म्हणतात त्यांना सांग। शासन जर डुबीत क्षेत्रातल्या लोकांना मदत करत असेल, त्या डुबीत क्षेत्रात जाणारे जे शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिलं, पाईपलाईन आहे, मोटर आहे, केबल आहे, याचं नुकसान कोण देणार? हे शासनानंच द्यायला पाहिजे होतं आणि द्यायलाच पाहिजे। याच्यासाठी काही नवीन GR नवीन हे काही नाही, पण शासनाचं धोरणच ते आहे। शेतकऱ्याचं जर नुकसान होऊन राहिलं तर शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे आणि नाही जर सरकार मदत देत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय मार्ग नाही। या शेतकरी बांधवांनी, शेतकरी नेत्यांनी याबाबत अजूनही आपल्या सोबत शेतकरी आहेत, अनंतजी आहेत, ते आपल्या परिचय आणि त्याबाबत आपली प्रतिक्रिया सांगतील। शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केलेली आहे, त्या कर्जाचा अजून भरणा केला नाही। शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, याच्याकरता आम्ही आंदोलन करू। नाही मिळाला तर लाभ शासनाला 4 दिवसाची मुदत दिली आहे। 4 दिवसाची नंतर तुम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू। न झाल्यास तुम्ही अजूनही म्हणजे जिल्हा राज्यस्तरावर तर अशा प्रकारे शेतकरी नेत्यांनी शासनाला जिगाव बुडीत क्षेत्रासंबंधी समस्या जर सोडविल्या नाहीत तर
त्याचे तीव्र प्रसाद येणाऱ्या काही दिवसात शासनाला भोगावे लागतील असा इशारा दिलेला आहे. मी रेड न्यूजसाठी राजकुमार व्यास, बुलढाणा.